हगवणे कुटुंबियांच्या पोलीस कोठडीत वाढ झालेली आहे। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्माला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। हगवणेच्या वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला। वैष्णवी एका व्यक्तीसोबत चॅट करायची ते घरच्यांनी पकडलं होतं असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलानं कोर्टात केला। हगवणेच्या वकिलांचे वैष्णवीवरील आरोप कसपटे कुटुंबानं फेटाळले। चॅटिंगची कोणतीही घटना झाली नाही अशी माहिती वैष्णवीच्या काकांनी दिली। पत्नीला 2-4 कानाखाली मारणं म्हणजे छळ होत नाही असा अजब युक्तिवाद हगवणेच्या वकिलांनी कोर्टात केला। वैष्णवी मृत्यू प्रकरणामध्ये निलेश चव्हाणवर अन्याय झाल्याचं म्हणत हगवणेच्या वकिलांनी निलेशला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला। केवळ मैत्री खातर वाईट परिस्थितीमध्ये बाळाचा सांभाळ केल्याचा दावा हगवणेच्या वकिलांनी केला। हगवणेच्या वकिलाला कानशिलात लगावणाऱ्याचा सत्कार करणार अशी पोस्ट रोहिणी खडसेंनी एक्सवर केली। हगवणेच्या वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला, यावरून रोहिणी खडसेंनी संताप व्यक्त केला। भर पावसात राजेंद्र हगवणे यांच्या विरोधात न्यायालयाच्या बाहेर महिलांकडून घोषणाबाजी करण्यात आली। बहुजन भीम सेनेच्या महिलांनी राजेंद्र हगवणेला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा घोषणा देत भर पावसात आंदोलन केलं। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांना सुरक्षेची गरज नाही, त्यांची सुरक्षा काढून घ्या अशी मागणी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी केली। वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी आणि या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भीम आर्मी संघटनेच्या वतीनं करण्यात आली। हिऱ्याची अंगठी चोरणाऱ्या कामवालीला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे। मरिया सुका ही महिला नागपूरच्या विनायक नगर इथल्या नुपूर अग्रवाल यांच्या घरी काम करायची। दरम्यान 18 मे रोजी मरियानं 2 हिऱ्याच्या अंगठ्या चोरल्या होत्या। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या गढी इथं 6 जणांच्या मृत्यूचं कारण ठरलेल्या टेम्पोचा अहवाल आरटीओ विभागानं सादर केला। उड्डाणपूल उभारणीमध्ये तांत्रिक चुका झाल्या, ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी 2 उड्डाणपूल एकत्र जोडले गेले, त्यामुळे या ठिकाणी पाणी साचतं आणि हे पाणी वाहनांच्या काचांवर आल्यानं अपघाताचा धोका वाढतो असं अहवालात स्पष्ट करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगर शहरात एका भरधाव कारनं दुचाकीला जोरदार धडक दिली। हिट अँड रनच्या घटनेचा हा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला। ओडिशातील रुरकेला इथं माओवाद्यांनी स्फोटकांनी भरलेला ट्रक लुटून नेला। या ट्रकमध्ये 1.5 टन स्फोटकं होती। हा ट्रक रुरकेला इथून बांको दगडखाणीमध्ये चालला होता। माओवाद्यांनी ट्रक वाटेतच थांबवून चालकाला बांधून ठेवलं। छत्रपती संभाजीनगरमधील अमोल कोतकर एन्काउंटर प्रकरणाचा सीआयडी कडून तपास सुरू आहे। दरम्यान सीआयडी अधिकाऱ्यांकडून एन्काउंटर घटनास्थळाची पाहणी करण्यात आली। गुहागरमधील देवघर इथं सासऱ्यानं लैंगिक छळ केल्याची तक्रार गुहागर पोलीस ठाण्यामध्ये नोंदवण्यात आली। सासू आणि नणंद यांच्या विरोधातही पीडित महिलेनं तक्रार नोंदवली आहे। या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला। जळगावच्या चोपडामधील बोरमडी गावात रस्त्यावर एका आदिवासी महिलेची प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। फोन केल्यानंतर रुग्णवाहिका न आल्यानं महिलेला दुचाकीवरून रुग्णालयामध्ये न्यावं लागत होतं आणि रस्त्यातच या महिलेची प्रसूती झाली। दरम्यान प्रसूतीचं साहित्य नसल्यानं उपस्थित महिलांनी दगडाच्या साहाय्यानंच नाळ तोडल्याचा प्रकार समोर आला। जळगावमधील घटनेनंतर सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे आक्रमक झाल्या। खोऱ्यापाड्यावर आढावा घेण्यासाठी आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रतिभा शिंदे यांनी खडे बोल सुनावले, तर चौकशी समिती नेमणार असल्याचं आश्वासन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं। सोलापूर विमानतळावर पोलिसांनी मॉक ड्रिल केलं। अपघातकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठीची रंगीत तालीम घेण्यात आली। खासदार श्रीकांत शिंदे यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली आहे। सर्वपक्षीय शिष्टमंडळानं काँगो लोकशाही प्रजासत्ताकचा यशस्वी दौरा केला। भारत जगाला प्रतिभा आणि तंत्रज्ञान पुरवतो, मात्र याउलट पाकिस्तान जगात दहशत पसरवतो अशी परखड टीका करत खासदार शिंदेंनी आंतरराष्ट्रीय मंचावरून पाकिस्तानला लक्ष्य करत पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणला। नांदेडमध्ये काँग्रेसकडून तिरंगा महारॅली काढण्यात आली। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली निघाली।
ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या भारतीय लष्कराचा सन्मान आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ही रॅली काढण्यात आली। छत्रपती संभाजीनगरमधील पाणी पुरवठा योजनेवरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। कंत्राटदार काम करत नसतील तर त्यांना ब्लॅकलिस्ट करा अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्या। तसंच अधिकाऱ्यांचा टास्क फोर्स तयार करा, कोणतीही हायगय चालणार नाही अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या। महाविकास आघाडीतील नाशिकचे शिवसेना युबीटीचे नेते बाळा दराडे यांनी माफीवीर या शब्दावरून राहुल गांधींना काळं फासण्याचा इशारा दिलाय। यावर काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी तुम्ही काळं फासणार असाल तर आम्ही त्यापुढे जाऊ असा इशारा युबीटीला दिला। उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यानं काँग्रेस नेते राहुल गांधींना धमकी दिल्यानंतर काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर संतापल्या। राहुल गांधींना धमकी देणं काही सोपं नाहीये आणि असं कोणीही बायफळगिरी करत असेल तर खबरदारी आम्हाला घेता येते असं त्या म्हणाल्या। मुंबईच्या वांद्रे परिसरात भाजप नेते आशिष शेलार यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली। बॅनरवर आशिष शेलार यांचा बाताशीष शेलार असा उल्लेख करण्यात आला। जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। जळगावचा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या D+ झोनमध्ये समावेश करण्यावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली। यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटीलही उपस्थित होते। मच्छीमारांसाठी राज्य सहकारी बँकेकडून 1000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश आलंय तर महिला मच्छीमारांसाठी प्रामुख्यानं ही योजना बनवण्याच्या सूचना मंत्री नितेश राणेंनी दिल्या। राज्य सहकारी बँकेच्या कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये ही घोषणा करण्यात आली। मुख्यमंत्री फडणवीस उद्या हिंगोली दौऱ्यावर असतील। दौऱ्यादरम्यान फडणवीसांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण केलं जाणार आहे। रामलीला मैदानावर शेतकरी आणि महिला मेळावा होणार आहे। मुंबईत उद्धव ठाकरेंवर टीका करण्याचा भाजपनं दिलेला टास्क नारायण राणेंनी थोडे दिवस बाजूला ठेवावा। मुंबईच्या विकासावर बोलण्यापेक्षा आपल्या मतदारसंघात काय चाललंय हे पाहण्यासाठी नारायण राणेंनी लवकरात लवकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावं असा खोचक टोला माजी आमदार वैभव नाईक यांनी लगावला। भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी माजी आमदार RT देशमुख यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं। देशमुखांच्या मुलांची भेट घेत पंकजा मुंडेंनी त्यांचं सांत्वन केलं। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नांदेड इथल्या सचखंड गुरुद्वारामध्ये जाऊन दर्शन घेतलं। गुरुद्वारा बोर्डाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला। IIT मुंबईच्या पवई परिसरात मगर मुक्त संचार करताना दिसली। मंगळवारी रात्री 6 फूट लांबीची ही मगर इथल्या रहिवाशांना वावरताना दिसली। दरम्यान या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण पसरलंय। जालना शहरात तब्बल 983 धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारतीच्या मालकांना महापालिकेनं नोटीस बजावली आहे। 2 वर्षांपासून वारंवार सांगून सुद्धा धोकादायक इमारती खाली होत नसल्यानं पालिकेच्या वतीनं कारवाईचा इशारा देण्यात आला। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोविडमुळे आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला। 2 दिवसांपूर्वी 47 वर्षीय महिलेचा कोविडमुळे मृत्यू झाला होता तर आज डोंबिवलीतील 57 वर्षीय पुरुषाचा कोविडमुळे मृत्यू झाला। पालघरमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी खासदार लहानू कोम यांचं दुःखद निधन झालं। वयाच्या 86व्या वर्षी खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला। अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसल्या। कोपरगाव, राहता आणि अकोले तालुक्यातील धरण पाणलोट क्षेत्रामध्ये कोसळणाऱ्या पावसामुळे भंडारदरा, निळवंडे धरणासह मुळा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली। शिरूर तालुक्यातील करंदी इथं ढगफुटीसारखा पाऊस झाला। ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत। या पाण्यातून दुचाकीस्वार आपला जीव धोक्यात घालून प्रवास करतायत। तर पाण्यातून प्रवास करू नका असं आवाहन करण्यात आलं होतं तरी सुद्धा स्थानिक आपला जीव धोक्यात घालताना दिसले। गुहागरला पावसानं झोडपून काढलं। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झाडं उन्मळून पडली, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती। नागपूर शहरातील विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पुन्हा पाऊस झाला। अर्धा तास झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। शहापूर तालुक्यात विश्रांतीनंतर पुन्हा पावसानं हजेरी लावली। पावसामुळे उन्हाळी भात शेतीला फटका बसलाय। शेतीचं मोठं नुकसान झालंय।
पुणे जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कांदा पिकाचं मोठं नुकसान झालं। आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी इथल्या निलेश पडवळ या शेतकऱ्यानं बराकीमध्ये ठेवलेला 125 पिशवी कांदा पावसानं भिजला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। कुडाळ तालुक्यातील तळ्याचे टेंब, हुमरमळा, अनाव या क्षेत्रामध्ये 4 हेक्टर शेतातील भुईमूग, नाचणी तसंच चवळी या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। 3 दिवसाच्या विश्रांतीनंतर मनमाड शहराला पावसानं पुन्हा झोडपून काढलं। मुसळधार पावसामुळे शेतात पाणीच पाणी झालं, तर धुवाधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, खामगाव तालुक्यात पावसानं हाहाकार माजवला। दमदार पावसामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आणि शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यात झालेल्या पावसानं जवळपास 350 पेक्षा जास्त घरांची पडझड झाली। या पडक्या घरांची जिल्हाधिकारी राहुल कनवरिया आणि तहसीलदार दीपक गिरासे यांनी पाहणी करत आढावा घेतला।